नमस्कार. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू असून आज आपण लिपिक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणून न्यू रजिस्ट्रेशनच्या समोर आपल्याला क्लिक हिअर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे वैयक्तिक माहिती. या ठिकाणी आपलं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, नंतर पुढे आहे कॅन्डिडेट मिडल नेम, मधलं नाव टाकायचं, नंतर आपलं आडनाव आहे ते टाकून घ्यायचं. पुढे आहे आईचं नाव टाकायचं, नंतर त्याच्यात समोर वडिलांचं नाव आहे ते टाकून घ्यायचं. नंतर आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का असेल तर इथं आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे आणि जे बदललेलं नवीन नाव आहे हे या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं. नंतर पुढे आहे डेट ऑफ बर्थ, आपली जन्मतारीख टाकून घ्यायची. नंतर आहे जेंडर, आपलं जेंडर लिस्टमधून सिलेक्ट करायचं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते. नंतर मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यात समोर कन्फर्ममध्ये परत एकदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर आपल्याकडे असेल तर तोही इथं आपण देऊ शकतो. ईमेल आय डी टाईप करून घ्यायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाईप करायचा. नंतर आहे एक्झाम सेंटरचे आपल्याला 3 प्रेफरन्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. लिस्टमधून आपण 3 प्रेफरन्स टाकून घ्यायचे. झाल्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जनरेट OTP याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कॅप्चा कोड टाकायला येईल. कॅप्चा कोड बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल आणि ईमेलवरती एक OTP येणार आहे. तो OTP इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुलीचा मेसेज येईल. क्लोजवरती क्लिक करायचं, ती विंडो क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन या ठिकाणी वाचायचं. आय अग्री, सहमत आहे म्हणून त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं. दिलेल्या कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसणार आहे. आपण आत्ता जी माहिती भरली तीच माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. परत एकदा ही माहिती वाचून घ्यायची आणि त्याच्यात समोर असणाऱ्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व बॉक्समध्ये माहिती चेक करून आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर खाली सबमिट येईल, आपल्याला सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नोटिफिकेशन येणार आहे. एकदा सबमिट केलेल्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही आहे, त्याच्यामुळं माहिती व्यवस्थित चेक करायची आणि नंतरच आपल्याला येसवरती क्लिक करायचं आहे. जर काही एडिट असेल तर मग नोवरती क्लिक करायचं. इथं आपली रजिस्ट्रेशन जे आहे हे पूर्ण झालं आहे. इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मोबाईलवरती सुद्धा मेसेज येईल रजिस्ट्रेशनचा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी वरती आपल्याला अप्लाय पोस्टची एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट उजव्या बाजूला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल. पहिलं आहे पदाबाबत माहिती. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आहे पदाची निवड करा. आपण फॉर्म भरतो आहे क्लर्कसाठी, ते सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे मॅरिटल स्टेटस. लिस्टमधून आपलं जे मॅरिटल स्टेटस आहे, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डिवोर्सी, ज्युडिशियली सेपरेटेड, जे आपलं मॅरिटल स्टेटस असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं.
नंतर आहे नॅशनॅलिटी, तर इंडियन सिलेक्ट करायची या ठिकाणी. नंतर आहे पुढे आपण लातूर जिल्ह्याचे रहिवासी आहात का, जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करायचं आहे. आणि जर लातूर जिल्ह्याचे रहिवासी नसाल तर मग नाहीवरती क्लिक करायचं आणि आपला वास्तव्याचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर आहे डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. जे कुठलं सर्टिफिकेट आपल्याकडे असणार आहे त्या सर्टिफिकेटचा इश्यूइंग ऑथॉरिटी आपल्याला टाकायची आहे, कोणी इश्यू केलं ते या ठिकाणी डिटेल्स टाकायचं. नंतर सर्टिफिकेटची जी इश्यू डेट आहे ही सर्टिफिकेटप्रमाणे इथं टाकून घ्यायची. नंतर आहे सर्टिफिकेटवरचा जो अनुक्रमांक आहे, सिरियल नंबर, तो या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढे आहे अर्जदाराची जात, प्रवर्ग माहिती. लिस्टमधून आपली जी कुठली कास्ट असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स हे या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी, कोणी इश्यू केलं ते या ठिकाणी डिटेल्स द्यायचे. नंतर कास्ट सर्टिफिकेटची जी तारीख आहे, कास्ट सर्टिफिकेटची तारीख टाकायची, इश्यू डेट. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे, प्रमाणपत्र अनुक्रमांक, तो टाकून घ्यायचा. पुढे आहे मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन, शरीरावरची ओळख खूण या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. नंतर आहे उमेदवार ओळखपत्र तपशील. यापैकी आपल्याकडं जे कुठलं ओळखपत्र असणार आहे त्याच्यावरती वरती क्लिक करायचं आहे आणि त्याचे डिटेल्स हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. माझ्याकडं पॅन कार्ड आहे म्हणून मी वरती क्लिक करतो. पुढे आहे पॅन कार्ड क्रमांक, बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पॅन कार्डवरचं जसं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्याकडं बाकी खाली जे ऑप्शन दिलेत त्यापैकी कुठलं आय डी प्रूफ असेल तर ते सिलेक्ट करून घ्या आणि त्याचे डिटेल्स हे टाकून घ्यायचे. नंतर आहे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे म्हणून बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इतर तपशील भरायचे आहेत. तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो. तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आले आहे का, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे किंवा निर्दोष ठरवले आहे, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो. सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता, चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का, तर नाही म्हणून मी नो सिलेक्ट करतो. तुमच्यावर कधीही शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे का, तर नाही म्हणून मी नो सिलेक्ट करतो. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का, तर नाही म्हणून नो सिलेक्ट करतो. आणि तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का, तर नाही म्हणून नो सिलेक्ट करतो. झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पुढचं पेज येईल. या ठिकाणी आपल्याला करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. कंट्री सिलेक्ट करायची, स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर आपलं शहराचं नाव किंवा गावाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं. पुढे पिनकोड टाकायचा. नंतर आहे परमनंट ॲड्रेस. जर तुमचा परमनंट ॲड्रेस हा करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला कायमचा पत्ता पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे म्हणून या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे. जर परमनंट ॲड्रेस हा वेगळा असेल तर मग नोवरती क्लिक करून तो वेगळा टाकून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
सेव्ह नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आहे ते आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. पहिलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर होय म्हणून येसवरती क्लिक करून घ्यायचं. 10वीचे डिटेल्स आपल्याला भरून घ्यायचे आहेत. हॅव यू कम्प्लिटेड मॅट्रिक्युलेशन इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, तर होय म्हणून येसवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे आपलं 10वीचं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर तेच सिलेक्ट करा, किंवा अजून दुसरं कुठलं बोर्ड असेल 10वीला तुम्हाला तर ते आपल्याला एनी अदर इक्विलंट बोर्ड हे सिलेक्ट करून घ्यायचं. मला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर 10वीच्या आपल्या स्कूलचं जे नाव आहे ते बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचं. 10वीला पर्सेंटेज होते म्हणून मी ते सिलेक्ट करतो. 10वीला आपल्याला कितीपैकी किती मार्क मिळालेत या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर पुढे टक्केवारी ही कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. नंतर 10वीचा पासिंगचा महिना आणि वर्ष आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पुढे आहे 12वीचे डिटेल्स. सेम आपल्याला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर 12वीचं कॉलेजचं नाव टाकायचं. 12वीला आपल्याला पर्सेंटेज होते म्हणून ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि कितीपैकी किती मार्क होते हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पुढे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत. नंतर आहे 12वीचं उत्तीर्ण व्हायचा महिना आणि वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स ॲड करायचं आहे. पहिलं इक्वॅलंट ग्रॅज्युएट डिग्री सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर क्वालिफिकेशन डिग्री नेम आपल्या डिग्रीचं नाव टाकायचं. नंतर इन्स्टिट्यूट पास फ्रॉम कोणत्या कॉलेजमधून आपण पास झालो आहे ते या ठिकाणी टाकायचं. पुढे उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष आहे ते टाकून घ्यायचं. ग्रॅज्युएशनला या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज ग्रेड की CGPA होते ते सिलेक्ट करून घ्यायचं. मी या ठिकाणी CGPA सिलेक्ट करून घेतो आहे. तर पुढे आहे CGPA ऑप्टेन, किती CGPA आपल्याला असे आहे तो या ठिकाणी मिळालेला CGPA टाकून घ्यायचा. नंतर टोटल CGPA पुढे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. नंतर CGPA मल्टिप्लाइंग फॅक्टर या ठिकाणी टाकून घ्यायचा. पुढे पर्सेंटेज आहेत ते कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत. पुढे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, जर तुमचं झालेलं असेल तर याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते सुद्धा भरून घ्यायचं आहे. नंतर आहे रिक्वायर्ड सर्टिफिकेशन. तुमच्याकडं मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट आहे का 30 WPMचं असेल तर मग येसवरती क्लिक करायचं आहे आणि या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये ही माहिती भरून घ्यायची आहे. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नो सिलेक्ट करतो. पुढे आहे इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडं आहे का 40 WPMचं असेल तर या ठिकाणी आपल्याला येसवरती क्लिक करायचं आहे आणि दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती ही या पद्धतीने भरून घ्यायची आहे. नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. पुढे आहे हॅव यू पास मराठी शॉर्ट हँड ॲट 80 WPM असेल तर येस करा. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून घ्यायची. नसेल तर मग नोवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे हॅव यू पास्ड इंग्लिश शॉर्ट हँड ॲट 80 WPM असेल तर मग येसवरती क्लिक करायचं आणि माहिती भरून घ्यायची आहे. पुढं आहे तुमच्याकडे MSCIT DOE ACC किंवा समकक्ष संगणकाचं कुठलं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, तर हे लागणार आहे म्हणून यावरती येसवरती क्लिक करायचं. सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे, प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा. सर्टिफिकेटची जी इश्यू डेट आहे ती टाकायची आणि बोर्डाचं नाव इश्यूड बाय बोर्ड हे या ठिकाणी बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. पहिलं आहे फोटो. क्लिक हिअर टू अपलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिलं आहे
कॅप्चर फोटो, एक लाईव्ह फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आणि दुसरा आहे अपलोड फोटोग्राफ. इथं स्कॅन केलेला फोटो, पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. नंतर सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. क्लिक हिअर टू अपलोडवरती क्लिक करायचं आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. नंतर आहे 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं जे प्रमाणपत्र आहे ते इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. पुढे 12वीचं मार्कशीट किंवा 12वीचं जे सर्टिफिकेट आहे ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. नंतर आपलं जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. नंतर आहे डोमासाईल, बर्थ, लिव्हिंग सर्टिफिकेट. जे डिटेल्स तुम्ही फॉर्म भरताना ज्या सर्टिफिकेटचे डिटेल्स दिले होते, मी डोमासाईल सर्टिफिकेटचे डिटेल्स टाकले होते, त्याच्यामुळे इथं मी ते अपलोड करून घेईन. पुढे आहे MSCIT. MSCITचे डिटेल्स मी भरले होते, त्याच्यामुळं ते सर्टिफिकेट मला इथं अपलोड करावं लागेल. नंतर पॅन कार्डचे डिटेल्स आपण टाकले होते, त्याच्यामुळे इथं आपल्याला पॅन कार्ड अपलोड करायला आलं आहे. नंतर जर काही इतर डॉक्युमेंट आपल्याकडे असतील तर तेही या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. इथे मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून माझी झालेली आहेत. अपलोड करून झाल्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, दोन्ही फोटो आणि सिग्नेचर एकदा व्ह्यू करून चेक करून घ्यायची. नंतर पेज खाली स्क्रोल करायचं. इथं आहे डिक्लरेशन. प्रत्येक पॉईंट वाचून घ्यायचा आणि त्या पॉईंटसमोर असणारा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्व बॉक्समध्ये क्लिक करून झाल्यानंतर इथं आपल्याला प्रिव्ह्यूचा एक ऑप्शन आहे, त्या प्रिव्ह्यूच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला फॉर्मचा जो प्रिव्ह्यू आहे तो दिसणार आहे. संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि नंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर जर काही चेंजेस असतील, करेक्शन करायचं असेल तर इथं बॅक आहे, बॅकवरती क्लिक करायचं आणि ज्या माहितीमध्ये करेक्शन करायचं आहे ते करेक्शन करून घ्यायचं आणि सेव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर संपूर्ण व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. मी या ठिकाणी आता सबमिटवरती क्लिक करतो आहे. इथे पेमेंटसाठीची विंडो आता आपल्याला येणार आहे. पेमेंट मेथड, क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेट या ऑप्शनच्या माध्यमातून, या पर्यायाच्या माध्यमातून इथं आपण पेमेंट करू शकतो. मी UPI याच्यावरती क्लिक करतो. इथं QR कोड येईल, शो QR, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं QR हा जनरेट होऊन येईल आणि हा QR कुठल्याही UPI ॲपमधून आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.